नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. तर कालच 6 एप्रिल रोजी नीट 2022चे ॲप्लिकेशन फॉर्म सुटलेले आहेत आणि 6 मेपर्यंत आपल्याला त्याची वेळ देण्यात आलेली आहे. यावर्षी फॉर्ममध्ये काय काय बदल आहेत आणि हे यावर्षीचे फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची, काय चुका आपल्याला टाळायच्या, त्याबद्दल माहिती सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर सर्वप्रथम यावर्षीचे जे नीटचे फॉर्म आहेत त्याच्याबद्दल आपण डायरेक्ट त्या मुद्द्यावर चर्चा करूया की 2021 आणि 2022च्या जे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत. तसंच सगळ्यात पहिला बदल म्हणजे नीटची जी एज लिमिट होती, आपली जी एज लिमिट होती अप्पर आणि लोअर एज लिमिट, तर आता अप्पर एज लिमिट काढून टाकण्यात आलेली आहे. यावर्षी तुम्हाला असं दिसेल की एक लोअर एज लिमिट आपल्याला एक्झामिनेशनमध्ये दिलेली आहे पण अप्पर एज लिमिट नाही आहे. तेव्हा कितीही वर्षाची व्यक्ती नीटचा फॉर्म भरू शकते. हा एक पहिला बदल. दुसरा बदल म्हणजे काही सर्टिफिकेट जे आहेत, जे नीटच्या मागच्या वर्षीच्या फॉर्ममध्ये जे डॉक्युमेंट्स अपलोड करायला मागण्यात येत होते ते काही डॉक्युमेंटची संख्या थोडी कमी होती, पण यावर्षी ती संख्या थोडी जास्त वाढवण्यात आलेली आहे. त्यातले त्यात थंब इम्प्रेशन जे आहेत, जे मागच्या 2021च्या फॉर्ममध्ये की आधीच्या नीटच्या फॉर्ममध्ये फक्त तुमच्या डाव्या अंगठ्याचे ठसे तुम्हाला घ्यायला सांगितले होते. ज्यांच्या हाताला डावा अंगठा नाही आहे किंवा अंगठ्याला थंबप्रिंट व्यवस्थित नाही आहेत, काही कारणामुळे जर तिथे जखम झालेली आहे तर थंबप्रिंट्स व्यवस्थित नाही आहेत, तर तुम्ही उजव्या हाताचा अंगठा घेऊ शकतात, असे काही नियम होते. पण या वर्षीच्या फॉर्ममध्ये तुम्हाला असं दिसेल की पूर्ण तुम्हाला 10च्या 10 बोटांचे ठसे तिथे घ्यायला सांगितलेले आहेत. ह्या काही या प्रकारचे काही महत्त्वाचे बदल आहेत. त्यातले त्यात दरवर्षी बरेच मुलं हा फॉर्म स्वतः भरतात, तेव्हा स्वतःच फॉर्म भरताना त्यांच्याकडनं बऱ्याच काही चुका होत असतात. तर ह्या चुका होऊ नयेत त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या चुका टाळता याव्या किंवा ह्या चुका कमी करता याव्या. ज्या काही चुका छोट्या मायनर असतील त्यांना दुरुस्तीसाठी परत एकदा वेळ मिळतो, पण ज्या चुका तुम्हाला अशा असतील की ज्या चुका केल्यामुळे तुम्हाला नंतर ॲडमिशनच्या वेळेस त्रास होईल, अशा चुका अवॉइड करण्यासाठी सगळ्यांनी हा व्हिडिओ नीट पाहायचा आहे. ओके. सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या काउन्सिलरकडनं फॉर्म भरून घ्यायचा आहे ते विद्यार्थी तुमच्या लोकल काउन्सिलर किंवा आमच्याकडे किंवा तुम्हाला जिथे कुठे करिअर काउन्सिलिंगची फॉर्म तुम्हाला मिळते, तुम्ही तिथे जाऊन काउन्सिलरकडनं स्वतः तुमचा फॉर्म भरून घेऊ शकतात आणि तो तुम्ही स्वतः भरून घेतला पाहिजे, जेणेकरून तुमचा फॉर्म भरताना चुका व्हायचं जे प्रमाण आहे ते कमीत कमी तुम्हाला करता येतं. जिथे कुठे डाऊट तुम्हाला किंवा तुम्ही जिथं फॉर्म भरता त्यांना येईल तिथे तुम्ही तो डाऊट कुठल्या तरी एज्युकेशन काउन्सिलरला विचारू शकतात आणि पुढे जाऊ शकतात. आमच्याकडे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये नीट 2022साठीचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. त्यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटची यादी आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपवर सांगितलेली आहे. आता देखील एंड ऑफ द व्हिडिओ मी तुम्हाला ती डॉक्युमेंटची यादी सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया की यावर्षी आपल्याला कुठल्या चुका नेमक्या अवॉइड करायच्या आहेत, एक सॅम्पल फॉर्म आपल्याला कसा भरायचा आहे, इन्फॉर्मेशन ब्राउचर कुठे आहे, FAQs कसे आहेत, हे सगळं आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. ओके. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की यावर्षीचा फॉर्म भरायच्या स्टेप्स काय आहेत. तिथे 3 स्टेप्स त्यांनी दिलेल्या आहेत. त्यात पहिलं आहे म्हणजे रजिस्ट्रेशन, त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्मचे पेमेंट करायचे आहे. तर लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुम्हाला काही बेसिक डिटेल्स टाकायचे असतात. त्यानंतर तुमचा स्वतःचा एक ID आणि पासवर्ड जनरेट होतो. तो ID पासवर्ड जनरेट झाल्याच्या नंतर तो तुम्ही लॉग इन करून तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात. याच्यामध्ये बऱ्याचशा फील्ड तुम्हाला भराव्या लागतात. याच्यामध्ये तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, ह्या सगळ्या माहिती तुम्हाला भराव्या लागतात आणि त्यानंतर तुम्हाला त्या फॉर्मची फीस पे करायची असते. सपोज जर तुमचा फॉर्म भरताना इथे चुकला तर तुम्हाला रजिस्ट्रेशन परत करता येतं. फक्त कंडिशन अशी आहे की प्रत्येक रजिस्ट्रेशनला तुम्हाला स्वतःचा एक नवीन मोबाईल नंबर आणि नवीन ईमेल ID तुम्हाला लागेल. तुम्हाला जुना नंबर परत वापरता येणं शक्य नाही आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जरी तुमची एखादी चूक झालेली असेल तर तुम्ही तो ॲप्लिकेशन फॉर्म परत एकदा भरू शकतात. म्हणजे परत एकदा नव्याने रजिस्ट्रेशन करायचं आणि परत एकदा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा. पण सगळ्यांनी प्रयत्न करायचा की तुम्हाला ही वेळ आलीच नाही पाहिजे, जेणेकरून पहिल्याच वेळेमध्ये आणि एकाच वेळेमध्ये तुमचा फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरता येईल. तसं नीटनी सांगितलेलं आहे, NTAने सांगितलेलं आहे की एका मुलांनी फक्त एकदाच फॉर्म सबमिट करायचा आहे. तेव्हा सगळ्यांना विनंती आहे की मी जरी ह्या गोष्टी सांगितल्या असेल तर ह्यांच्यावर जास्त तुम्ही रिलाय करू नका की फॉर्म परत भरता येतो. पहिल्याच वेळेस घाई करू नका, अगदी निवांत फॉर्म भरा आणि अचूक तुम्ही फॉर्म भरा. ओके. फॉर्म भरताना ज्या काही तुम्हाला अडचणी येतील त्या तुम्ही आम्हाला विचारू शकतात. आमच्या टेलिग्राम चॅनलवर किंवा आमच्या पर्सनल नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी जमत नाहीत त्यांनी सरळ आमच्याकडे येऊन रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घेऊ शकतात. ओके. तर चला सर्वप्रथम आपण पाहूया की याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. तर इन्फॉर्मेशन ब्राउचर, तुम्ही जेव्हा नीट 2020 NTAच्या वेबसाईटवर जात आहे, ही वेबसाईट थोडी चालत नाही सध्या, आपण 1 मिनिट वेट करूया वेबसाईट चालू होण्यासाठी. यस. तर इथे तुम्हाला दिसेल की नीट 2020 रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशी एक टॅब दिसते. इथे तुम्हाला नीट 2020च्या रजिस्ट्रेशनची लिंक येते. तिथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही या पेजवर जातात आणि या पेजवर तुम्ही इथे इन्फॉर्मेशन ब्राउचर बघू शकता डाउनलोड करून की इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये काय काय माहिती दिलेली आहे आणि तिथे FAQs पण दिलेले आहेत. इथे सगळ्यात खाली तुम्हाला
प्रोसीड नावाचं बटन आहे. इथे प्रोसीड केल्याच्यानंतर तुम्ही एक फॉर्म भरायला जाणार आहात. तो फॉर्म कसा आहे हा लाईव्ह मी दाखवू शकत नसल्यामुळे मी तुम्हाला त्यांच्या इन्फॉर्मेशन ब्राउझरमध्ये एक स्पेसिफिक कॉपी त्यांनी दिलेली आहे. ती स्पेसिफिक कॉपीवरून आपण पूर्ण अभ्यास करणार आहोत की नेमका हा फॉर्म कसा भरायचा आहे. स्पेसिफिक कॉपी आपण पूर्ण 1 to 1 पाहणार आहोत. ओके, मी या व्हिडिओला फुल स्क्रीन करायचा प्रयत्न करतो आहे. ओके, तर या प्रकारचं पेज, हे जे इन्स्ट्रक्शन पेज मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे, या प्रकारचं पेज आता मी तुम्हाला PDF मध्ये दाखवतो. हे जे पेज आहे हे मी तुम्हाला इथे दाखवतो. इथून पुढची प्रोसेस आपण पाहणार आहोत 1 to 1 कशी असणार आहे. ओके, हे पहिलं पेज आहे. इथून तुम्हाला प्रोसीड म्हणायचं आहे. इथे तुम्हाला काही बेसिक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. इथे तुम्हाला डॉक्युमेंट आणि त्यांची साईजेस दिलेले आहेत की डॉक्युमेंट रिसेंट पासपोर्ट फोटोग्राफी शुड बी आयदर इन अ कलर ऑर ब्लॅक अँड व्हाईट विथ 80% फेस विदाउट मास्क. तुम्हाला मास्क न घालता, म्हणजे मास्क याचा अर्थ मास्क नाही, तुम्हाला चष्मा वगैरे पण घालायचा नाही आहे. आणि तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंडला हा फोटो काढायचा आहे. अगेन्स्ट व्हाईट बॅकग्राऊंड तुम्हाला फोटो काढायचा आहे. त्यानंतर तुमचा पोस्टकार्ड साईज फोटो तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे तुमची साईन देखील असली पाहिजे. आणि की बरीच माहिती त्यांनी दिलेली आहे. इथून तुम्ही प्रोसीड करू शकतात. ओके, क्लिक हे प्रोसीड तुम्हाला बेसिकली करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा बेसिक फॉर्म भरायला चालू होतो. ओके, तर इथे बरेच लोक चुका करतात. आता ह्या चुका काय आहेत लक्षात घ्या. इथे आवेदक का नाम म्हणजे कॅन्डिडेट्स नेम या नावाचा जो क्रायटेरिया आहे, इथे बरेच विद्यार्थी काय करतात की फक्त स्वतःचं नाव लिहितात. त्यांना असं वाटतं की इथे फक्त नाव दिलेलं आहे. पण लक्षात घ्या, इथे तुम्हाला तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरचं पूर्ण नाव अचूक तुम्हाला भरायचं आहे. एक अल्फाबेट चुकायचं नाही आणि सगळे अल्फाबेट कॅपिटलमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत. इथे तुम्हाला तुमचे कॅन्डिडेट नेममध्ये 10वीच्या मार्कशीटवरचं नाव पूर्ण अचूकरित्या घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव. आता इथे देखील काही लोक मनाने नाव भरतात. तर तेव्हा देखील तुम्हाला काय करायचं, काय काळजी घ्यायची आहे की जर तुमची स्टेट बोर्डची मार्कशीट असेल तर तुमचं समजा नाव, आता मी माझ्या नावाचं उदाहरण घेऊन सांगतो की योगेश्वर वसंतराव गुट्टे, तर फक्त वसंतराव जर तुमचं असं वडिलांचं नाव आहे तर तेवढंच ते घ्यायचं. तुमच्या मार्कशीटवर जर आडनावाचा उल्लेख नसेल तर तुम्ही फक्त वडिलांचं नाव, तुमच्या नावातलं फक्त वडिलांचं नाव काढून तिथे लिहायचं आहे. सेम तुमच्या आईचं नावाचं, जर तुमच्या मार्कशीटवर फक्त तुमच्या आईचं नाव दिलेलं आहे, सिंग्युलर नाव दिलेलं तर तुम्ही सिंग्युलर नाव घ्यायचं आहे. जास्त तुम्ही पूर्ण नाव भरत मनाने तुम्ही पूर्ण नाव मनाने भरत बसायचं नाही आहे. जसं त्यांनी दिलेलं आहे, जसं त्यांनी सांगितलेलं आहे तसंच लिहायचं आहे. CBSEच्या मार्कशीटवर तुम्हाला बरेचदा दिसेल की मुलांचे स्वतःचे नाव, आईवडिलांचे नाव पूर्ण असतात किंवा नाव आणि आडनाव असे असतात. तर जसे तुमच्या जे 10वीच्या मार्कशीटवर असतील तसेच तुम्हाला तिथे भरायचे आहेत. सगळ्यांनी ही काळजी घ्यायची आहे. नाव भरताना तुम्ही अजिबात चूक करायची नाही आहे. त्यानंतर इथे जे आहे डेट ऑफ बर्थ. आता डेट ऑफ बर्थ कुठून घ्यायची, तुमच्या 10वीच्या सनदवर, म्हणजे स्टेट बोर्ड असेल तर तुमची सनद आणि CBSE असेल तर तुमच्या मार्कशीटवर तुमची डेट ऑफ बर्थ दिलेली असते. आधार कार्डवरनं नाव आणि डेट ऑफ बर्थ घ्यायचं नाही. ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरनं घ्यायची आहे. ओके, तर चला, डेट ऑफ बर्थ तुम्हाला घ्यायची, तुमचं जेंडर चूज करायचे, नॅशनॅलिटी, बाकीच्या गोष्टी तुम्हाला चूज करायच्यात. इथे तुम्ही फक्त मेजरली चुकायचं नाही आहे. ओके, पत्ता तुम्ही तुमचा जसा आहे तो टाकू शकतात. तर लक्षात घ्या, पत्ता तुम्ही जो टाकणार आहात त्या पत्त्यावरूनच तुम्हाला सेंटर अलॉट होणार आहे. तेव्हा जर तुम्ही कोट्यामध्ये राहतायत किंवा तुम्ही महाराष्ट्रापेक्षा दूर ठिकाणी राहतात आणि तुम्हाला महाराष्ट्रातलं सेंटर हवं असेल तर तुम्हाला पत्ता देखील महाराष्ट्रातला टाकावं लागेल. त्यातलं तुम्ही प्रेफरेबली प्रेझेंट ॲड्रेस महाराष्ट्रातला टाकणं अपेक्षित आहे. इथे तुम्हाला तुमचा प्रेझेंट ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा परमनंट ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. आणि जर तुम्ही जर तो दोन्ही पत्ते सेम असेल तर तुम्ही सेम ॲज अ प्रेझेंट ॲड्रेस क्लिक करू शकतात आणि पुढे प्रोसीड करू शकतात. त्यानंतर तुम्हाला एक युनिक पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड सेट करताना काळजी घ्यायची की तुमचा पासवर्ड युनिक असणं गरजेचं आहे. युनिक म्हणजे तुमचा पासवर्ड इतर कोणाला सहज गेस करता आला नाही पाहिजे. तेव्हा तुम्ही युनिक पासवर्ड ठेवा. त्या पासवर्डमध्ये एक कॅपिटल अल्फाबेट, एक बाकी स्मॉल अल्फाबेट, एक स्पेशल सिम्बॉल आणि न्यूमेरिकल व्हॅल्यूज, ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला 8 ते 13 आकड्यांचा तुम्हाला पासवर्ड बनवायचा आहे. तर सगळेच खूप ठिकाणी pass@123 किंवा तुमचं नाव @123 या प्रकारचे पासवर्ड तुम्ही ठेवू नका. हा थोडा सेन्सिटिव्ह फॉर्म असतो. तेव्हा सगळ्यांनी काळजी घ्यायची की तुमचा पासवर्ड एकदम थोडा जेन्युइन पाहिजे. युनिक आणि कॅज्युअल तुम्ही पासवर्ड ठेवू नका. कॅज्युअल तुम्ही पासवर्ड ठेवू नका. युनिक पासवर्ड तुम्ही ठेवायचा आहे जो इतर कोणाला गेस करता आला नाही पाहिजे आणि तुमच्या लक्षातही राहायला पाहिजे. असं व्हायला नको की तुम्ही पासवर्ड ठेवला आणि तो तुमच्याकडनं विसरून गेल्यानंतर आठवत नाही आहे. तो रिसेट करता येतो, पण तो कसा रिसेट करायचा तुम्ही ते पुढे पाहू शकतात. ओके, एवढी एक प्रोसिजर कंप्लीट केल्याच्यानंतर तुम्हाला एक मोबाईलवर OTP येतो. तो OTP टाकल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड तुम्हाला मिळतो. ॲप्लिकेशन ID पासवर्ड जनरेट झाल्याच्यानंतर इथे तुम्ही थांबू शकतात.
हे बेसिक काम तुम्ही स्वतः करू शकतात. इथून पुढचा फॉर्म मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही स्वतः मनाने भरू नका. जर तो भरायचा असेल तर आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याबद्दल इन्स्ट्रक्शन देऊ. पण सगळ्यात पहिलं काम म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड तुम्हाला जनरेट करून घ्यायचा आहे. इथपर्यंत मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. इथपर्यंत काम तुम्ही स्वतः करू शकतात. मी सर्व विद्यार्थ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही इतक्या लवकर सगळा फॉर्म भरू नका. फॉर्म भरताना बऱ्याच फील्ड्सबद्दल काय, त्या फील्डमध्ये काय चूज करायचं आहे तुम्हाला आताच माहीत नसतं किंवा त्याच्याबद्दल वेगवेगळ्या माहिती किंवा न्यूजच येत असतात. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी इथपर्यंत फॉर्म तुम्ही घरी मनाने भरू शकतात जर तुम्हाला घरी भरायचं असेल तर, किंवा इथपर्यंत देखील फॉर्म आम्ही तुम्हाला भरून देतो. पण यापुढचा फॉर्म तुम्ही तुमच्या काउन्सिलरकडे किंवा कुठल्या तरी ज्ञात माणसाकडे ज्याला ह्या फॉर्मची पूर्ण माहिती आहे तिथेच तुम्ही तो भरायला पाहिजे. त्यातल्या पुढच्या फील्ड्स इथे तुम्हाला अशा दिसतील. ओके, जर तुम्ही ID पासवर्ड क्रिएट केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं दिसेल. इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल. इथे तुम्हाला त्यालाच आपण आपला ॲप्लिकेशन नंबर म्हणतो. सगळ्यांनी तो ॲप्लिकेशन नंबर नीट नोट करून घ्यायचा आहे. त्या पेजची प्रिंट घ्यायची आहे. त्या पेजचा मोबाईलवर फोटो देखील घ्यायचा आहे आणि हा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला पाठ करायचा आहे, कारण तुमच्या ॲडमिशनपर्यंत तुम्हाला हा ॲप्लिकेशन नंबर वेळोवेळी सतत कामाला येतो. ओके, यामध्ये आता अजून एक, जेव्हा तुम्ही हा फॉर्म भरतात तेव्हा आता फॉर्मची डिटेल इन्फॉर्मेशन आम्ही काही दिवसांनी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये टाकूच किंवा 15 दिवसांनी आम्ही तो व्हिडिओ पब्लिश करू. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी घाई करायची नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा जे आपण या फॉर्मबद्दल जी माहिती आपण मिळवतो ते म्हणजे की डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत. तर त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो व्हाईट बॅकग्राऊंडचा, त्यानंतर तुमचा पोस्टकार्ड साईज फोटो म्हणजे ज्याची साईज 4x6 इंच असते. 4x6 इंचाचा तुम्हाला पोस्टकार्ड साईज फोटो हे देखील तुम्हाला 4-5 काढायचे आहेत. नंतर तुम्हाला तुमची साईन घ्यायची आहे स्कॅन करून. तर साईन तुमची प्रिफरेबली ब्लॅक इंकमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर दरवर्षी तुमच्या लेफ्ट हँडचं थंब इम्प्रेशन तुम्हाला घ्यायचं होतं, पण यावर्षी तुम्हाला असं दिसेल की तुमच्या दोन्ही हाताच्या सगळ्या बोटांच्या ठसे त्यांनी मागितलेले आहेत. तर हे काम तुम्ही सगळ्यात शेवटी करायचं आहे. आधी तुम्ही पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आणि सगळ्यात शेवटी तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतात. तर अपलोड डॉक्युमेंट्स थंब इम्प्रेशन कसे घ्यायचे, तर जो आपला इंक पॅड असतो, इंक पॅडवर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो, तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या ह्या 4 बोटांचे पुढचे काही भाग जे आहेत ते इंक पॅडवर एक एक करून बुडवायचे आहेत आणि ते का आडव्या A4 पेजेसवर तुम्हाला ते असे स्पेस ठेवून थोडेसे एका वेळेला कसे प्रिंट करून घ्यायचे. मध्ये थोडा गॅप तुम्हाला ठेवायचा आहे दोन्ही हातांच्या ठस्याचा. असे तुम्ही ठसे तुमचे प्रिंट करून घेऊ शकतात. लक्षात घ्या, पूर्ण बोटांचे प्रिंट्स तुम्ही करू नका किंवा हाताचे प्रिंट करू नका. फक्त पुढचे जे कांडे आहेत सिंगल यांना तुम्हाला प्रिंट करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ते झाल्याच्यानंतर मधला जो स्पेस आहे मधल्या ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे 2 अंगठे तुम्ही देऊ शकतात. हे सगळं करताना मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही हे उभारून काम करा आणि ते पेज तुमच्या टेबलवर असणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुमचे प्रिंट्स तुम्हाला व्यवस्थित तिथे प्रिंट करता येतील. आणि प्रिंट देताना तुम्हाला कुठल्याच वेळेला असं दाबायचं नाही आहे. फक्त तुम्हाला इंक घ्यायची आहे, इंक घेतलेला हात तुम्हाला फक्त पेपरवर टच करायचा आहे आणि उचलायचे, आपोआप तुमचे प्रिंट त्या पेजवर येतात. तेव्हा सगळ्यांनी, खूप जणांना सवय असते की सांगता घेतल्यानंतर असं खूप दाबायचा. तर दाबल्याच्यानंतर काय होतं की तुमचे ते प्रिंट पूर्ण खराब होतात. आणि जी तुमच्या 10 बोटांची प्रिंट आहे, जसे हे 4 बोट आणि त्यानंतर हे 2, अशी जी प्रिंट असेल A4 साईजची आडवी, ती तुम्हाला स्कॅन करून घ्यायची आणि ती तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर फॉर्म भरताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे तुमचा आधार नंबर. तिथे बऱ्याच टाईपचे ID कार्ड तुम्हाला विचारलेले, त्यातलं जर तुम्ही सगळ्यात शेवटचा एनी गव्हर्नमेंट ID प्रूफ तुम्ही निवडू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर टाकू शकतात. प्रिफरेबली मी सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही आधार नंबर टाका. पुढच्या काही स्टेप्समध्ये आधार व्हेरिफिकेशन असतं. आधार व्हेरिफिकेशन करणं कंपल्सरी नाही आहे. ज्यांचं आधारचं नाव आणि 10वीच्या मार्कशीटवरचं नाव सेम असतं त्यांचं आधार व्हेरिफिकेशन होतं. ज्यांचं सेम नाही आहे त्यांना आधार व्हेरिफिकेशन होत नाही. आधार व्हेरिफिकेशन झालं नाही तरी तुम्ही काळजी करायची नाही आहे. त्यात महत्त्वाची सगळ्यात माहिती म्हणजे साईन. आता साईन करताना काय काळजी घ्यायची मित्रांनो लक्षात घ्या. आता देखील मागच्या वर्षी नीट 2021चे स्पॉट राऊंड चालू आहेत आणि ते का स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला माहिती असेल काय करायचं असतं की तुम्हाला प्रत्येक कॉलेजला इंडिव्हिज्युअली ॲप्लिकेशन द्यायचे असतात. ज्या ॲप्लिकेशनवर एक तुम्हाला फॉर्म भरत असून त्या फॉर्मच्या शेवटी तुमची सही पाहिजे. तर लक्षात घ्या, भविष्याचा विचार करून तुम्ही आत्ता एक निर्णय आता व्यवस्थित घ्यायचा आहे, तो म्हणजे तुमच्या सहीचा. तुम्हाला एक सिम्पल सही नीट देताना करायची आहे. जर तुमची स्वतःची सही कॉम्प्लेक्स असेल तर ती तुम्ही सध्या यूज करू नका. नीटचा फॉर्म भरताना तुम्हाला एक सिम्पल सही करणं अपेक्षित आहे, जेणेकरून जेव्हा केव्हा तुमचा स्पॉट राऊंड लागणार आहे किंवा जेव्हा तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये भाग घ्यायचा आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त कॉलेजला अप्लाय करायचं आहे, तेव्हा तुम्ही कोणी पण तुमची सही, तुमचा कोणी भाऊ, तुमचे आईवडील, कोणी पण तुमची सही सहजरित्या करून तुमचा अर्ज जास्तीत जास्त ठिकाणी पाठवू शकतील. या पद्धतीनं तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे. आता फॉर्म सबमिट करताना बऱ्याच ठिकाणी इन पर्सन आणि एनी पर्सन देखील फॉर्म सबमिट करू शकतात. हे सगळं मी सांगतो आहे. स्पॉट राऊंड पुढच्या वर्षीचा नीट, नंतर निकाल, नंतर राऊंड्स आणि त्यानंतर स्पॉट राऊंड, त्यासाठी मी सांगतो आहे.
त्यावेळेला जर तुमची सही कॉम्प्लेक्स असेल तर एखादं कॉलेज तुम्हाला अशी अडवणूक करू शकतं की तुमच्या मित्रांनी दिलेला अर्ज आम्ही ग्राह्य धरणार नाही, तेव्हा तुम्ही स्वतःच असणं गरजेचं आहे. हे कधी होतं, जेव्हा तुमची सही तिथे मिसमॅच होत नाही तेव्हा ह्या गोष्टी होतात. तेव्हा सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही फॉर्मवर सही एकदम सिंपल ठेवा. तुमचं साधं नाव लिहिलं तरी चालेल. ही सही तुम्हाला कुठे बँकेच्या ह्याच्यामध्ये कुठे काही यूज करायची नाही. फक्त लक्षात ठेवायची की आता जी सही आपण करतोय तीच सही तुम्हाला नीट होईपर्यंत किंवा तुमचं ॲडमिशन होईपर्यंत कंटिन्यू करायची आहे. त्यानंतर तुम्ही बँकेच्या वेळेला तुमची वेगळी सही वापरू शकता. नीटच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये एक साधी सही असल्याने तुम्हाला कुठेही फरक पडत नाही. ओके, तेव्हा सगळ्यांनी सही मात्र एकदम सिंपल ठेवायची आहे, जेणेकरून स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला कुठलाही अर्ज कुठल्याही कॉलेजला तुम्हाला तुमचा अर्ज पाठवता येईल. यानंतर अजून की इन्कम तुम्हाला कुठलं द्यायचं आहे. इन्कम, तर इथे इन्कमचा स्लॅब विचारलेला असतो. तर जो काही तुमच्या आईवडिलांचं ॲक्च्युअल इन्कम असेल ते तुम्ही तिथं मेन्शन करायचं आहे. हे इन्कम कुठेच तुमच्या स्टेटच्या प्रोसेसमध्ये फेच केलं जात नाही, पण तुमच्या ऑल इंडियाच्या प्रोसेसमध्ये फेच केलं जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, तर तुमचं इन्कम तुम्ही 8 लाखापेक्षा जास्त दाखवता आणि जर तुम्ही कॅटेगरी तुम्ही EWS चूज करताय तर ह्या प्रकारचं तुम्हाला करता येणं शक्य नाही आहे, तर तुम्हाला करता येणार नाही. तर तुमचं 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही तुमची कॅटेगरी EWS वगैरे चूज करू शकता. आता अजून एक महत्त्वाचा कागद पाहिला तो म्हणजे सर्टिफिकेट. तर 2 सर्टिफिकेट त्यांनी सांगितलेले आहेत. एक म्हणजे 10वीचं प्रमाणपत्र. तर जे स्टेट बोर्डला आहेत त्यांनी सनद अपलोड करायची ज्याच्यावर डेट ऑफ बर्थ मेन्शन असते. जे CBSE बोर्डला असतील त्यांनी CBSEची मार्कशीट मेन्शन करायची, कारण त्या मार्कशीटवर पण तुमची डेट ऑफ बर्थ असते. ओके, तर ह्याबद्दल क्लॅरिटी झाली. आता एक अजून महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे कॅटेगरी सर्टिफिकेटचा. तर यावर्षी तुम्हाला कॅटेगरी सर्टिफिकेट आत्ताच अपलोड करायला सांगितलेलं आहे. तर ते आपल्याला कशाप्रकारे अपलोड करायचं आहे तर बघा, जे काही स्टेटमध्ये विद्यार्थी VJ, NT1, NT2, SBC या कॅटेगरीमध्ये येतात त्यांनी सेंट्रल OBCचं कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड करणं एक्सपेक्टेड आहे. किंवा जे लोक EWS कॅटेगरीला बिलॉंग करतात त्यांनी सेंट्रलचं EWSचं सर्टिफिकेट अपलोड करणं एक्सपेक्टेड आहे. तर या 2 लोकांकडे जर सध्या हे फॉर्मचे डेट संपायच्या आज जर तुमच्याकडे तुमचे कॅटेगरी सर्टिफिकेट सेंट्रलचे, केंद्र शासनाचे, कारण नीट ही एक्झाम NTA कडनं केंद्र स्तरावर घेतली जाते, तेव्हा तुमचं स्टेटचं सर्टिफिकेट सध्या ग्राह्य धरलं जाणार नाही आहे असं तुम्ही समजूनच तुम्ही कागद काढा. तर बघा, 6 तारखेला फॉर्म सुरू झालेला आहे, आज 7 तारीख आहे. तुम्हाला कुठलंही सर्टिफिकेट काढायला 7 दिवसापेक्षा जास्त वेळ लागत नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सर्वांना विनंती करेन की तुम्ही तुमच्या वडिलांना सांगा आणि पालकांना विनंती करेन की तुम्ही लवकरात लवकर केंद्र शासनाचं प्रमाणपत्र तुम्ही काढून घ्या. तुमच्याकडे स्टेटचं सर्टिफिकेट असेल तर ते असणं चांगलं आहे, ते स्टेटच्या प्रोसेसला कामाला येतं. पण इथून पुढे जेव्हा AMC प्रोसेस असते किंवा MCची प्रोसेस असते त्या सगळ्या प्रोसेससाठी तुम्हाला केंद्र शासनाचं प्रमाणपत्र लागतं. त्या सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की आजपासून तुम्ही फॉर्म भरायला न सुरुवात करता सगळ्यात पहिल्यांदा फॉर्मसाठी लागणारे डॉक्युमेंट, त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमचं सर्टिफिकेट, ते केंद्र शासनाच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तयार करणं गरजेचं आहे. ते आल्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरायला चालू करा. तर OBC EWS कॅटेगरीला आणि OBC कॅटेगरीला तुम्ही हे सर्टिफिकेट नॉर्मली अपलोड करू शकता. जर ते तुमच्याकडे नसेल तर त्यांनी सध्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये एक फॉर्मॅट दिलेला आहे, तो फॉर्मॅट तुम्ही अपलोड करू शकता. पण SC ST कॅटेगरीसाठी त्यांनी सध्या असं काही दिलेलं नाही आहे. तर SC STच्या सर्व बांधवांना विनंती आहे की तुम्ही केंद्र शासनाचं SC STचं सर्टिफिकेट लवकर अपलोड करा. जर 30 तारखेपर्यंत ते आलंच नाही तर तुम्ही त्या अप्लाय केलेल्या सर्टिफिकेटची पावती अपलोड करू शकतात, किंवा तुम्ही तुमचं स्वतःचं सर्टिफिकेट जे आहे स्टेटचं ते देखील अपलोड करू शकतात. SC ST जर सर्टिफिकेट नसेल तर त्यासाठीचा लागणारा फॉर्मॅट त्यांनी दिलेला नाही आहे. ह्याच्यावरचं क्लॅरिफिकेशन लवकरच येईल आणि ते जसं येईल तसं आम्ही तुम्हाला देऊ. पण तोपर्यंत OBC जे कॅटेगरीचे आहेत त्यांनी जर तुमचं स्टेटचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही सेंट्रलचं लवकरात लवकर काढून घ्यायचं आणि मग फॉर्म भरायला चालू करायचं आहे. फॉर्म भरताना घाई गडबड करायची नाही आहे. आमचं टेलिग्राम चॅनल जे आहे तुम्हाला टेलिग्रामवर आमचं चॅनल सापडेल. महाराष्ट्र नीट 2022 काउन्सिलिंग नावाचं चॅनल आहे. टेलिग्रामवर तुम्हाला योगेश्वर गुट्टे नावाचा हा शब्द सर्च केल्याच्यानंतर हे चॅनल सापडणार आहे. हे चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला वेळोवेळी नीट परीक्षा सगळ्या ह्याबद्दलचे अपडेट तुम्हाला मिळतील. आणि यानंतर बरेच काही गोष्टी आपण तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणार. त्यात महत्त्वाचं म्हणजे एक नीट युनिक स्ट्रॅटेजी वर्कशॉप आहे, ज्यामध्ये तुमचा जो नीटचा परीक्षेचा वेळ आहे तर दरवर्षी हा वेळ 3 तास असतो, पण यावर्षी तुम्हाला दिसेल की यावर्षीचा वेळ 3 तास 20 मिनिटाचा तुम्हाला दिला आहे. जे की मागच्या वर्षी तुमच्या प्रश्नांची संख्या 180 वरून 200 झाली होती आणि वेळ तुमचा 180 मिनिटाचाच होता. पण यावर्षी तुमचा वेळ ऑलरेडी वाढून 200 मिनिटाचा 20 मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा दिलेले आहेत. तर या वेळेचा तुम्ही फायदा कसा करून घ्यायचा आहे, नीटमध्ये निगेटिव्ह मार्क्स कसे हँडल करायचे आहेत, कुठले सब्जेक्ट्स तुम्हाला पहिल्यांदा स्टार्ट करायचे आहेत, याबद्दलचं एक युनिक स्ट्रॅटेजी वर्कशॉप आपण घेणार आहोत. हे वर्कशॉप पेड असणार आहे. जे विद्यार्थी विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करतील त्या सर्वांसाठी हे वर्कशॉप फ्री असणार आहे. पण जे विद्यार्थी जे काउन्सिलिंग दुसरीकडे आहे पण त्यांना हे वर्कशॉप करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक 4 तासाचे वर्कशॉप आहे. याच्यामध्ये नीटचा स्कोर तुम्हाला किमान 10% कसा वाढवता येईल, त्याच्यामध्ये सब्जेक्ट्स मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट,
स्ट्रेस मॅनेजमेंट, निगेटिव्ह मार्क्स कसे कमी करायचे, याबद्दल सगळ्या महत्त्वाच्या टॅक्टिक्स ज्या आहेत त्या तुम्हाला शिकवल्या जातील, त्या तुम्हाला सांगितल्या जातील, जेणेकरून त्या तुम्ही डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आणाल. आणि नीटची एक्झाम येईपर्यंत, जे की आजपासून तुम्ही म्हणलात तर अंदाजे आज आहे 7 एप्रिल, 17 जुलैला एक्झाम डिक्लेअर झालेली आहे. तर ऑलमोस्ट 3 महिने 10 दिवस आपण म्हणू शकतो, म्हणजे 100 दिवस आपल्याकडे आहेत. त्या 100 दिवसापैकी 50 दिवस जरी तुम्ही ते प्रॅक्टिस डे टू डे लाईफमध्ये जर इम्प्लिमेंट केल्या, त्या टॅक्टिक्स तुम्ही डे टू डे लाईफमध्ये इम्प्लिमेंट केल्या, तर नक्कीच त्यांचा फायदा तुम्हाला होईल. आणि तुमचा नीटचा स्कोर किमान 10% वाढण्यासाठी तुम्हाला मदत होईल. फॉर एक्झाम्पल तुमचा स्कोर 500 असेल, तर ह्या टॅक्टिक्स वापरल्याच्यानंतर तुम्ही 550कडे चाहूल करू शकता, ज्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्क्स कसे कमी करता येतात, वेळ कसा वाचवता येतो, आणि वाचवलेला वेळ तुम्हाला मार्क्स वाढवण्यावर कसा युटिलाइज करता येतो, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण एक वर्कशॉप घेणार आहोत. लवकरच त्या वर्कशॉपचं डिक्लेरेशन आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर करू. तेव्हा सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना घाई करू नका, वाट पहा. ॲक्च्युली फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ आम्ही काही दिवसांनी लवकरच रिलीज करू, जेणेकरून सगळ्यांना त्यांचा फॉर्म व्यवस्थित भरता येईल. फॉर्ममध्ये काही मायनर चुका झाल्या तर त्या दुरुस्त करता येतात, पण मेजर चुका दुरुस्त करता येत नाहीत. तेव्हा काळजी घ्या. मनाने फॉर्म तुम्ही भरणं जास्तीत जास्त अवॉइड करा. मनाने फॉर्म भरायचा असेल तर ॲटलिस्ट तुम्ही एक ज्ञात व्यक्ती तुमच्या शेजारी घ्या, ज्याला सगळ्या टर्म्स माहिती आहेत, ज्याला इन्फॉर्मेशन ब्राउचर व्यवस्थित वाचलेलं समजतं, की ज्याने पूर्ण FAQs वाचलेले आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला काही जरी डाऊट आले, क्वेश्चन आले, तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनल थ्रू आम्हाला विचारू शकतात, किंवा आमच्या व्हॉट्सअप नंबर थ्रू तुम्ही आम्हाला विचारू शकतात, किंवा कॉल करून देखील आम्हाला विचारू शकतात. ओके, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन राहू. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओज आणि अपडेटसाठी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.